मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याला तिच्या वागण्याचा खूप मोठा पश्चाताप झालेला असतो। ती रडत असते, जीवाच्या या परिस्थितीला मीच कशी जबाबदार आहे असं म्हणत असते। मग नंदिनी अगदी तिला छान प्रकारे समजावते आणि म्हणते, कसं असतं ना काव्या, आपली आई नेहमी म्हणायची, तोंडातून निघालेला शब्द हा एखाद्या बाणासारखा असतो, तो परत कधीच मागे नाही घेता येत आणि म्हणूनच बोलताना किंवा रागवताना 10 वेळा नाही तर 100 वेळा विचार करावा माणसाने, असं म्हणून ती काव्याला सांगते, हे बघ बाळा, तुझं गिल्ट कसं कमी होईल ना हे मी नाही सांगू शकत, पण एक गोष्ट तर नक्कीच सांगू शकते, हे बघ, जर तू माझं ऐकलं ना तर तुलाच शांत वाटेल। मग आता काव्या नंदिनीचा हात अगदी हातात घट्ट पकडवून ठेवते आणि म्हणते, सांग ना ताई, तू म्हणशील ना ते मी ऐकेल, तू सांग फक्त। मग आता नंदिनी सांगते, हो काव्या सांगते, हे बघ, कसं असतं ना बाळा, या घराने कधीही पाहिली नाही अशी गोष्ट या घराने आत्ता पाहिली आहे आणि ते सुद्धा पहिल्यांदा। आई ह्या खूप डिस्टर्ब झाल्या आहेत काव्या, आणि जेव्हा घरातील कर्तेस्त्री नाराज असते तेव्हा अख्खं घर अगदी नाराज होतं, तसंच आता हे सगळं घर अगदी नाराज आहे, दुखावलेलं आहे, भांबावलेलं आहे। आता एक छोटंसं काम करशील का? कुणीही तुझ्याशी काही बोललं, उलट सुलट जरी बोललं ना तरीही अजिबात रिॲक्ट व्हायचं नाही, प्लीज एवढंच ऐकशील माझं? या घरातले क्लेश आपल्याला वाढवायचे नाही आहेत काव्या, अगदी थोड्या वेळापुरतो मी पूजेला जाऊन येईल ना तेवढ्या वेळापुरतं एवढी सिच्युएशन तू सांभाळ, असं समज, तेवढ्या वेळापुरती ना तू काव्या नाही तर नंदिनी आहे रिक्वेस्ट करून विचारते, काव्या जमेल ना ग तुला हे सगळं? जेव्हा तू हे करशील ना तेव्हा सगळे वादच टळतील आणि मग तुलाच रिअलाइज होईल की तुझं मन खरंच किती शांत झालंय, प्लीज माझ्यासाठी करशील ना ग तू एवढं? असं आता नंदिनी सारखं विचारते, निदान मी पूजेवरून येईपर्यंत तरी। तेव्हा काव्या आता खूप विचार करते। मग नंदिनी म्हणते, काव्या अगं बोल ना बाळा, आणि नंदिनीला शब्द देते की हो मी शांत राहील। तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो, तर काव्या रडत असते तेव्हा आपल्या बहिणीचे अश्रू पुसत नंदिनी म्हणते, बाळा रडू नकोस आता। त्यानंतर ती काव्याला सुद्धा गजरा देते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, फुलं तोडणाऱ्या बोटांना सुद्धा फुलं ही सुगंध देऊन जातात आणि एवढं तर आपण फुलाकडनं नक्कीच शिकू शकतो ना। आता तू पूजेला यावंस यासाठी मी अजिबातच तुला फोर्स नाही करणार, कारण आता तू काव्या नाही तर अगदी नंदिनी आहेस, त्यामुळे तुला जे योग्य वाटेल आणि मनापासून करावंसं वाटेल ना तेच कर, असं म्हणून आता ती लगेचच पूजेसाठी तेथून बाहेर पडते आणि मग काव्या त्या फुलांच्या गजऱ्याकडे पाहतच राहते। दुसरीकडे मानिनी हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा मिथून तेथे जातो आणि विचारतो, वहिनी अजूनही तुम्ही टेन्शनमध्ये आहात का हो? तेव्हा पार्थ सुद्धा तेथे असतो। मग मानिनी म्हणते, काय करू मग भाऊजी मी? तेव्हा मिथून सांगतो, नका काळजी करू, होईल ना सगळं ठीक। तेव्हा पार्थ सुद्धा समजावतो, आई अगं नको ना तोच विचार करू, आणि प्लीज तू असं वागू नकोस, अगं चेहरा बघ किती थकल्यासारखा झालाय, तू जरा आराम करतेस का? तेव्हा मानिनी सांगते, त्याने काहीही होणार नाही, कारण कितीही काहीही केलं तरी डोक्यात सतत जीवाचेच विचार सुरू असतात। ऐक ना पार्थ, तू जरा आज डॉक्टरांना बोलवून घेणार आहे, त्यांना ना एकदा जीवाला चेकअप करू दे, रात्रभर पट्ट्या ठेवल्यामुळे ताप आता नाहीये, पण जीवाना आता शुद्धीवर यायला हवाय, आणि माझ्या वटपौर्णिमेच्या पूजेला थोडा उशीर झाला ना तरीही चालेल, पण जोपर्यंत जीवाला शुद्ध येत नाही ना तोपर्यंत मला अजिबातच करमणार नाही आणि मी त्याला असं एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही। तेव्हा मिथून सांगतो, वहिनी काळजी करू नका, मी आहे, पार्थ आहे, आम्ही बसू की त्याच्याजवळ? तेव्हा वसू आता तेथे येते आणि म्हणते, कशाला पण त्या काव्याला बसू देत ना तेथे जीवाजवळ, तसंही ती वटपौर्णिमा साजरी करेल असं मला वाटत नाही। रम्या सुद्धा तेथे आलेली असते आणि हसत असते, कारण त्या दोघींनाही तसंच प्लॅन केलेला असतो की काव्याविरोधात आता या सगळ्यांना भडकवायचं आणि पार्थने एवढं काव्यासाठी करून देखील काव्या वटपौर्णिमेची पूजा करणार नाही, मानिनीला सतत सांगून घरातील वातावरण बिघडवायचं। मग पुढे आता वसू म्हणते, त्या काव्यासाठी नवरा, लग्न या गोष्टीला काही महत्त्व नाहीये, आणि म्हणूनच म्हणतीये की मी काव्याला जीवाच्या जवळ बसू देत। तेव्हा मिथून म्हणतो, वसुताई हे बघा, आधी तर घरात एवढं सगळं सुरू आहे, त्यात नवीन विषय तुम्ही कशाला काढताना मला कळतच नाहीये। तेव्हा वसू अगदी धावतच उठते आणि म्हणते, काय मी आणि नवीन विषय? अरे हा नवीन विषय आहे का मिथून? अरे विषय ना जुनाच आहे रे, अरे लग्नाला ना 1 महिना झालाय आणि अजूनही त्या काव्याने हे लग्न ऍक्सेप्ट केलेलं नाहीये। मग आता मानिनी पार्थ त्या गोष्टीचा विचार करू लागतात। पुढे वसू म्हणते, मिथून तुला माहीत असेल ना, अरे आजचा वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सुवासिनींसाठी किती महत्त्वाचा दिवस असतो ते,
प्रत्येक स्त्री किती एक्साइट असते या वडाची पूजा करण्यासाठी, त्याच्या भोवती फेरे घालण्यासाठी. पण या काव्याला ना काहीही म्हणजे काहीही करायचं नाही. मला सांगा पार्थ, मानिनी, हे तुम्हाला मान्य आहे का रे? इथे आम्हाला पूजा करायची असते तर देवाने आमच्या कपाळावरचं कुंकूच पुसून टाकलं आणि यांच्या नशिबामध्ये एवढा चांगला नवरा असताना यांना असं घरामध्ये पडून राहायचंय. कमाले ग बाई खरंच, असं म्हणून काव्याविरोधात ती सर्वांनाच भडकवते. तर पार्थ एकदम गप्प असतो, तो काहीही बोलत नसतो. तेव्हा रम्या म्हणते, आई अगं जाऊ दे ना, कशाला उगीच बोलतीयस तू? हा ना प्रत्येकाच्या चॉईसचा प्रश्न असतो, कशाला उगीच बोलायचं आपण तरी मध्ये. मग आता वसू म्हणते, अगं असं असतं का? पण त्यावेळी रम्या पुन्हा म्हणते, अगं काव्याची इच्छा नसेल ही वटपौर्णिमेची पूजा करण्याची तर आपण कशाला उगीच फोर्स करायचा? मग आता प्रश्न इच्छेचा नाहीये असं पार्थ आता उठतच सर्वांना सांगतो आणि काव्या वटपौर्णिमेची पूजा करत नाहीये याचा अर्थ असा आहे की काव्याने अजूनही आमचं लग्न, आमचं हे रिलेशन ॲक्सेप्ट करायला त्यांना थोडा वेळ हवाय, समजलं? आणि आमची एक प्रोसेस सुरू आहे, समजलं? असं म्हणून पार्थ सर्वांची बोलती बंद करतो. पण वसू काही बोलायची थांबत नाही. ती विचारते, काय रे, कसली डोंबल्याची तुमची प्रोसेस? अरे बोल ना, कसली प्रोसेस? मला एक सांग आता पार्थ, तू या एका महिन्यामध्ये हे लग्न मान्य केलंस ना? आणि तू तर तिच्या अगदी पुढे मागे करत असतोस. तिच्यासाठी श्रीखंड काय घेऊन जातोस, तिला क्लासला काय सोडतोस? अरे तिच्या शिक्षणासाठी तू माझ्याशी भांडतोस पार्थ? अरे नाही भांड, मला चालेल अगदी, पण हे जे तू करतोस त्याची जरा तरी जाण आहे का त्या काव्याला? आणि त्या काव्यासाठीच तू त्या दीपकला सुद्धा मारलंस ना? मारलंस की नाही सांग बरं पार्थ? अरे तिला काहीतरी वाटलं का या गोष्टीचं? नाही ना. आता थोडक्यात काय तर तू सगळं काही करणार तिच्यासाठी आणि तिला लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा सुद्धा तुझ्यासाठी साजरी करावीशी वाटत नाही. तेव्हा मिथून आता पुढे येतो आणि वसूला सांगतो, मला काय वाटतं माहितीये का वसुताई, आपण उगीच मुलांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायला नको. ते त्यांचं बघून घेतील ना, करतील सगळं व्यवस्थित. तेव्हा मानिनी अगोदरच चिडलेली असते आणि मग ती आता उठते आणि म्हणते, ढवळाढवळ म्हणजे नक्की काय आहे ढवळाढवळ म्हणजे? अहो मिथून भाऊजी ही ना आपलीच मुलं आहेत आणि खरं तर त्यांच्या आयुष्यात ना आपण अधूनमधून अशी ढवळाढवळ ही करायलाच हवी. आता त्यांच्या बायकांवर सगळं सोडून दिलं आणि काय झालं हे बघितलंच ना आपण. मग आता पार्थ पुन्हा म्हणतो, आई अगं कुठला विषय कुठे नेतेस तू, जरा शांत हो. मग आता वसू म्हणते, ती ना अगदी बरोबर बोलतीये पार्थ, कळलं? आणि विषय जरी कुठलाही असेल ना तरीही त्याला बांधणारा एकच धागा आहे आणि तो म्हणजे तुमचं हे जबरदस्तीने झालेलं लग्न. तर आता वसू पुन्हा तोच विषय उगाळून ना पार्थला आता उगीच त्रास देऊ लागते. मग आता मानिनी सुद्धा टेन्शनमध्ये येते की करायचं काय या लग्नाचं आता. तर रम्या मात्र गालात हसते, कारण तिला असं वाटतं की आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार. त्यानंतर वसू पुन्हा म्हणते, खरं तर ना कसं असतं पार्थ, लग्नाची गाठ असते ना ती स्वर्गात बांधली जाते आणि लग्नानंतर नवरा बायकोचं काय कर्तव्य असतं की त्यांच्या लग्नामध्ये अजिबातच गाठ पडू द्यायची नाही. कारण पार्थ आणि काव्याची गाठ तर नियतीने बांधली आहे. ती गाठ ना कधी सुटणार ना कधी उलगडणार. ती ना आता तोडायलाच पाहिजे असं वसू रागातच म्हणते आणि मी तर म्हणते लगेच तोडली पाहिजे असं. जेव्हा ती म्हणते ना तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता मानिनी सुद्धा जरा पार्थकडे पाहत असते, त्याची रिॲक्शन नक्की काय आहे. वसू म्हणते की त्यानंतरच पार्थच्या आयुष्यात एक चांगली जोडीदारीण येऊ शकते, जी मनाने आणि अभिमानाने आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करेन. तेव्हा आता रम्याच्या मनात लगेचच लाडू फुटू लागतात आणि ती अगदी प्रेमाने अजूनच पार्थकडे पाहत असते. तर आता वसूचं इंटेन्शन काय आहे ना हे बरोबर आता पार्थला समजलेलं असतं. मग त्यानंतर वसू म्हणते, काव्यासारखी अशी दाराआड लपून बसणारी नसेल तुझी दुसरी बायको. तेवढ्यातच दरवाजा उघडण्याचा आता आवाज सर्वांना येतो. तेव्हा सर्वांची नजर आता त्या दरवाजाच्या दिशेने पडते. मग काव्य अगदी छान अशी साडी नेसून तयार होऊन आपल्या केसांमध्ये गजरे वगैरे माळून आलेली असते. तिच्या हातात पूजेचं ताट असतं. ते पाहून तर आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. मानिनी आणि पार्थ हे दोघेही मात्र खूपच खुश होतात आणि काव्याकडे पाहून हसत असतात. वसू आणि त्याचबरोबर रम्या या दोघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो की ही काव्य एवढी आवरून सवरून पूजेसाठी आलीच कशी काय. तर आता काव्याने सर्वांचाच गैरसमज दूर करत आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी ती जाणार असते. मग आता
वसू आणि रम्या या दोघीही अगदी जळफळाट करत तिच्याकडे पाहू लागतात। मग मानिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि ती हसतच काव्याकडे पाहते। तर पार्थ आता काव्याला अगदी निरखून निरखून पाहत असतो। तर काव्यासुद्धा अगदी लाजूनच पार्थकडे पाहते। इकडे काव्या म्हणते की मी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार आहे। तेव्हा पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिला म्हणतो की खूप सुंदर, सात्विक आणि सुरेख दिसताय। तेव्हा काव्या आता त्यावर काहीच कमेंट्स करत नाही। मग आता ती लाजत सुद्धा नाही आणि काही रिॲक्शन सुद्धा देत नाही। तर रम्याचा चेहरा आता पाहण्यासारखा झालेला असतो, अगदी रडवेला। मग त्यानंतर पार्थ हसतो आणि वसू आत्याला म्हणतो की वसू आत्या, अगं तुझ्या क्रायटेरियानुसार ह्या एक उत्तम जोडीदार आहेत आणि माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करायला त्या तयार झाल्यात आणि ते सिद्ध केलंय त्यांनी। आता बरोबर ना रम्या, असंही तो रम्याला विचारतो, कारण रम्याचं इंटेन्शन काय आहे हे सुद्धा त्याला माहीत असतं। मग रम्या मात्र काहीच बोलत नाही, एकदम ती रडवेली झालेली असते। मग आता रम्या विचारते, काय ग काव्या, तू खरोखरच वटपौर्णिमेची पूजा करणार आहेस? तेव्हा आता काव्या काही बोलणार, तेव्हा पार्थ म्हणतो, हा काही प्रश्न आहे का आता रम्या? अगं जेव्हा एखादी स्त्री आजच्या दिवशी अगदी छान नटून आणि शृंगार करून आणि सुंदर साडी नेसून गजरा माळून तयार होते आणि सुंदर दिसते आणि तिच्या हातात अशी पूजेची थाळी असताना कुठे चालली आहे हे विचारायचं नसतं, सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात। आता तुझं लग्न झालं ना, मग तुलाही समजेल, असा तो तिला चांगलाच टोमणा मारतो। तेव्हा वसू आता हसते आणि म्हणते, झालं, अरे आयुष्यात पहिल्यांदा हिने काहीतरी बरं केलं तर लगेचच तू हुरळून सुद्धा गेलास। अरे पार्थ, तुझ्या बायकोचं कौतुक करतोस ना, तिच्या चेहऱ्याकडे जरा बघ। आणि मग त्यानंतर वसू काव्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत म्हणते, काय ग काव्या, मला एक सांग, खरं खरं जेव्हा तू माझं बोलणं ऐकलंस तेव्हाच तू तयार झालीस ना ही पूजा करायला? तेव्हा काव्या जरा रागातच आता तिच्याकडे पाहते आणि मनापासून तर तुला पूजा करायचीच नसेल, मला माहिती आहे ना, आणि असं मनातच नसताना जीवावर आल्यासारखं करू नकोस, काहीही अर्थ नसतो त्याच्यात, असं म्हणून ती काव्याचं मन दुखावते आणि तिच्याकडून सत्य वधवून घेण्याचा जणू प्रयत्नच करत असते। तर आता नंदिनीने सांगितल्याप्रमाणे काव्या वाद घालत बसत नाही, एकदम गप्प गप्प राहते नंदिनी सारखी आणि सगळं वसूचं बोलणं ती आता ऐकून घेते। त्यानंतर मानिनी पुढे जाते आणि म्हणते, ताई, अहो काय म्हणायचंय काय तुम्हाला? अहो कधी कधी ना नक्की तुम्हाला काय म्हणायचंय ना तेच मला कळत नाही, कारण आता काव्या पूजा करणार नाही ना म्हणून बोलत होतात, आता काव्या पूजा करायला निघतीये तरीही बोलतात। मग आता वसूचं खरं रूप आता मानिनीला समजलेलं असतं, म्हणूनच ती आता म्हणते की अगो मानिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं। तेव्हा मानिनी सांगते, राहू द्यात ताई, आता या गोष्टीवर अजिबात चर्चा करायला नको। आणि मग त्यानंतर ती काव्यासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, काव्या, हे बघ, लग्नानंतरची ना ही पहिली वटपौर्णिमा आहे, अगदी छान आणि मनोभावे तू पूजा कर। तेव्हा रम्या आणि वसूचा मात्र जळफळाट होत असतो। तेव्हा मानिनी आता काजळाचा टिक्का तिला लावते आणि म्हणते, खूप सुंदर दिसतेस बाळा तू साडीमध्ये। तेव्हा पार्थ, तू तिला घेऊन जा हा, असं मानिनी सांगते। तर पार्थ आता एका पायावरच तयार होतो आणि म्हणतो, हो हो जातो की मी घेऊन काव्याला, अहो चला चला, असं खूपच एक्साइट होत तो म्हणतो। तेव्हा काव्या त्याच्याकडे आश्चर्याने पाहते। मग आता ती म्हणते, काकू अहो राहू दे ना, मी जाईल हो एकटी। तेव्हा पार्थचा जरा चेहरा पडतो आणि वसूला हेच हवं असतं। मग आता मानिनी हसते आणि म्हणते, काव्या बाळा, असं करू नकोस ना, तू जा। अरे पार्थ, ऐकतोस ना तू? मग आता पार्थ म्हणतो की हो चला चला, मी जातो घेऊन तुम्हाला। तरीही काव्याचा चेहरा अजूनही पडलेला असतो। तर मानिनी पार्थला कळतच नाही नक्की आता काव्याला झालं काय। तेव्हा सर्वजण अगदी तिच्याकडे पाहत राहतात। तेव्हा वसू विचारते, अगं काय झालं, जा ना तू त्याच्याबरोबर, कारण तो एवढा चल चल म्हणतोय, पण तू जागची हलशील तर ना? काय ग, तुझा विचार बदलला तर नाहीये ना, असं ती आता पुन्हा काव्याला विचारते। तेव्हा काव्या आता रागातच पुन्हा एकदा वसूकडे पाहते आणि तेथे ती पूजेचं ताट ठेवणार असते। तेवढ्यातच पार्थ आता तिच्या हातातून ते ताट घेतो आणि म्हणतो, द्या इकडे, मी आहे की, असं म्हणून हसत असतो तिच्याकडे पाहतो। नंतर ती पदर जरा पुढे घेते आणि लगेचच मानिनीच्या पाया पडते, तिचा आशीर्वाद घेते। तेव्हा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आता मानिनी काव्याला देते। तर आता काव्य हसते, पार्थ देखील काव्याकडे आता पाहतच राहतो। मग वसूचा हे पाहून मात्र जळफळाट होतो। तेव्हा आता पार्थ, असं मानिनी पुन्हा एकदा पार्थला म्हणते। तेव्हा पार्थ आता हसतच म्हणतो, हो चला चला की।
त्यावेळी मानिनी सांगते, अरे चला चला काय, अरे छान तयार हो, कुर्ता वगैरे घाल एखादा आणि मग जा तिच्याबरोबर. तेव्हा पार्थ पुन्हा हसतो आणि म्हणतो, हो ठीक आहे हा. तेव्हा तो तिच्याकडे आता पूजेची थाळी देतो आणि तिच्याकडे पाहत पाहतच रूमकडे जायला निघतो. तर काव्य आता एकदमच शांत उभी राहते. तर हे सगळं पाहून आता काव्याचं किती पुढे पुढे करतोय किंवा काव्याच्या जवळ जातोय हे पाहून आता रम्याचा मात्र जळफळाट होतो. तर वसू आणि रम्याचा प्लॅन आता इथेच काव्याने फेल केलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी आता वडाची पूजा करण्यासाठी तिथे गेलेली असते आणि वडाच्या झाडाकडे पाहत राहते. पण तिच्या मनात फक्त आणि फक्त एकच विचार असतो, तो म्हणजे जीवाचा. कधी एकदा जीवा शुद्धीवर येईल असं तिला होत असतं. तर दुसरीकडे मानिनी आता जीवाजवळच बसलेली असते आणि कधी एकदा तो शुद्धीवर येईल असं तिच्या मनातून तिला वाटत असतं. कारण ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते, जीवाची काळजी करत असते आणि खूप रडत असते. इकडे नंदिनीचाही तोच ध्यास असतो, तिच्या ध्यानीमनी फक्त जीवा आणि जीवाच असतो. तेव्हा तशीच तो मनात विचार घेऊन ती पुढे पुढे चाललेली असते. आता तिचं लक्ष नसल्यामुळे नेमका एका काचेच्या फुटलेल्या बॉटलवरच तिचा पाय पडतो आणि तिच्या पायाला थोडी जखम होते. ती खूप जोरात ओरडते. तर आता इकडे नंदिनीला झालेला त्रास पाहून आता इकडे जीवाचं काळीज धडधडू लागतं. जीवा आता थोडी हालचाल सुरू करतो. इकडे नंदिनी जशी जशी आता ओरडू लागते तसतसं आता इकडे जीवा जोराजोरात श्वास घेऊ लागतो. तर आता मानिनी तेथे डोक्याला हात लावून बसलेली असते आणि तिचं जीवाकडे जरा लक्ष नसतं आणि म्हणूनच तिला काही ती गोष्ट समजत नसते. तर दुसरीकडे नंदिनीला मदत करण्यासाठी सगळ्या बायका आता पूजा सोडून तिच्याकडे धाव घेतात. तर आता नंदिनी तेथे बसते. तर बायका तेथे येत तिला म्हणतात की अगं किती लागलंय तुला, जाग पटकन हळद घेऊन ये असं त्या दुसऱ्या बायकांना म्हणतात. तर त्यातीलच एक ताई म्हणतात, थांब हा, तुझ्या पायात ती काच भरली आहे ना, ती काढते अगोदर मी. मग नंदिनीच्या पायातून आता खरोखरच ती काच काढते आणि मग फेकून देते. तेव्हा नंदिनीला त्रास होत असतो. ती आई ग असं जोरात ओरडते. तेव्हा आता किती रक्त वाहते बाई, ही पूजा करणार तरी कशी असा प्रश्न सर्वजणी नंदिनीला करतात. मग त्या दुसऱ्या ताई म्हणतात, जखमेवर हळद लावली ना मग ते रक्त थांबेल आणि मग ती करू शकते पूजा. तेव्हा तिच्या त्या जखमेवर आता त्या ताई हळद लावतात आणि जरा त्या जखमेवर फुंकर मारतात. तर नंदिनीला आता खूप त्रास होत असतो. तेव्हा ती आता आई ग असं म्हणून खूप जोराजोरात ओरडत असते. नंतर काही वेळाने त्या ताई विचारतात, बरं वाटतंय का तुला आता? तेव्हा नंदिनी हो म्हणते. आसपासच्या बायका म्हणू लागतात, अहो असं का बोलताय तुम्ही, जखम किती खोल गेलीये तुम्ही बघतच आहे ना, त्रास ती फक्त सांगत नाहीये, तिला तर वडाच्या फेऱ्या सुद्धा मारता येणार नाही. आता मी काय म्हणते ऐक ना बाळा, तू घरी जा आणि आराम कर, नाही तर तुला फेऱ्या मारताना खूप त्रास होईल. तेव्हा नंदिनी इमोशनल झालेली असते आणि म्हणते, त्रास तर माझ्या नवऱ्याला होतोय. आता त्याच्या तब्येतीसाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी मला होणारा त्रास हा मला बाजूला ठेवावा लागेल आणि त्याच्यासाठी ही पूजा करावी लागेल. वडाच्या झाडाला मला फेऱ्या सुद्धा माराव्या लागतील असं ती त्या बायकांना सांगते. त्यानंतर ती आता उठायला जाते. तर आता तिला त्रास होऊ लागतो. तर आता पुन्हा त्या बायका म्हणू लागतात, वेडेपणा करू नकोस, तू घरी जा आणि आराम कर, च्या दिवस पूजा नाही केली तर काही होणार नाही एवढं. मग आता नंदिनी हट्टानेच म्हणते, नाही नाही ताई, तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलताय ना हे मला माहित आहे, पण आता माझ्या मनात ना फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा विचार आहे आणि मला माहितीये त्याच्यासाठी वडाची पूजा करताना ना मला कोणताही त्रास होणार नाही, त्यामुळे तुम्ही माझी नका काळजी करू असं म्हणून कशीबशी आपले अश्रू ती पुसते आणि उठायला जाते. तेव्हा पुन्हा सगळ्या बायका काळजीनेच म्हणतात, अगं पण अशी काय करतेस? तेव्हा नंदिनी ऐकत नाही. ती म्हणते, नाही, मला ही पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. आता अशा जखमा कुरवळत बसण्याचा काहीही हक्क नाहीये मला. तर या जखमेचा बाऊ करत मी बसले तर त्याला काही अर्थ सुद्धा राहणार नाही असं म्हणून ती आता त्यांच्याकडून पूजेची थाळी घेते आणि लगेचच पुढे पुढे जाऊ लागते. तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं, तरीही ती आता जीवाच्या दीर्घायुष्यासाठी, जीवा लवकर शुद्धीवर यावा यासाठी पुढे पुढे चाललेली असते. तर आता सगळ्या बायका या नंदिनीकडे पाहू लागतात, कारण
पाहना तिला एवढं लागलं आहे तरीही ती जिद्दीने उठली आणि आपल्या नवऱ्यासाठी पूजा करायला तिथपर्यंत दुखत असताना गेली। याचं सगळ्यांना आता कौतुक वाटत असतं। इकडे जीवा अजूनही शुद्धीवर आलेला नसतो, त्यामुळे मानिनी रडते आणि म्हणते, जीवा उठ ना रे, अरे उठ ना बाळा, बघ ना मी तुझ्यासाठी इथे रात्रंदिवस बसून आहे। अरे मीच नंदिनीला सांगितलं की तुझा वाढदिवस आपण अगदी छान प्रकारे सेलिब्रेट करू, तुम्हाला बाहेर जाण्याची परमिशन सुद्धा मीच दिली आणि तुम्हाला हवं ते प्लॅनिंग करा आणि तेथेच ना माझं चुकलं। खरं तर मी तिला असं सांगायलाच नको होतं, मी तुझी जबाबदारी नंदिनीवर सोपवली ना, खरंच हेच माझं चुकलं असं म्हणून ती स्वतःलाच सारखी सारखी आता दोष देऊ लागते। तरीही जीवा आता शुद्धीवर येतच नसतो आणि मग त्यानंतर मानिनी अजूनच रडू लागते। त्याचा हात हातामध्ये अगदी घट्ट पकडते आणि म्हणते, ठीक आहे जीवा, अरे आता नको ना एवढी परीक्षा बघू, तू उठ ना बाळा उठ, अरे डोळे उघड आणि आईकडे बघ, एकदा मला हाक मारतो असं म्हणून जीवाला आता उठवण्यासाठी ती खूपच जोरात आता त्याला आवाज देते। मग दुसरीकडे नंदिनी ही वडाच्या झाडाजवळ येते आणि तसंच पाय दुखत असतानाही त्या वडाच्या झाडाची पूजा करू लागते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्य आणि पार्थ हे दोघेही जोडीने आता वडाच्या झाडाजवळ येतात। पार्थ आता काव्याला सोडतच नसतो, म्हणजे तिच्याजवळच उभा असतो। तेव्हा आता काव्या पूजा करत असताना तिचा पदर असा सारखा खाली पडत असतो, त्यामुळे काव्याला अनकम्फर्टेबल होतं। तर पार्थ हळुवारपणे तिच्या जवळ जात तिचा पदर व्यवस्थित सावरून देत असतो। तेव्हा काव्या आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात। तर दुसरीकडे नंदिनी पूजा करून घरी येते तेव्हा मानिनी हसत असते आणि म्हणते, डोळे उघडल्या क्षणी माझ्या जीवाने अगोदर तुझं नाव घेतलं हा। तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो आणि मग ती म्हणते, आई मी पटकन जाते ना आणि त्यांना बघून येते हा। तेव्हा मानिनी म्हणते, नाही हा, अजिबात जायचं नाही। तर नंदिनीला प्रश्न पडतो की आता काय झालं आईंना। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।